नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 1 मार्च 2025 रोजी झालेला आहे। एकूण 80 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी बोर्ड प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। ॲक्टिव्हिटी शीट सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्क्ससाठी आहे। त्यातील क्वेश्चन 1 मधील ए क्वेश्चन डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी 4 8 मार्क्ससाठी आहे। फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स 2 मार्क्ससाठी आहे। पहा त्या ठिकाणी वर्ड्स दिलेले आहे, योग्य लेटर लिहून तुम्हाला ते वर्ड्स कंप्लीट करायचे आहेत। फर्स्ट आहे त्या ठिकाणी ए लिहायचा आहे आणि वर्ड्स तयार होणार आहे ब्रेव। सेकंड त्या ठिकाणी ई लिहायचा आहे आणि वर्ड्स तयार होणार आहे टीच। थर्ड पहा ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी ई लिहायचा आहे आणि नवीन वर्ड्स तयार होणार आहे बॉक्सर। फोर्थ आय लिहायचा आहे आणि वर्ड्स तयार होणार आहे फेथ। अशा पद्धतीने लिहिले तर तुम्हाला या ठिकाणी 2 गुण मिळतील। सेकंड क्वेश्चन पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर 2 मार्क्ससाठी आहे। अल्फाबेटिकल प्रमाणे लिहायचे आहे। ए टू झेड पासून अल्फाबेट प्रमाणे तुम्हाला ते वर्ड्स क्रमाने लावायचे आहेत। फर्स्ट येणार आहे अट्रॅक्टिव्ह, सेकंड येणार आहे बॉनफायर, थर्ड ऑप्टिमिस्टिक आणि फोर्थ लिहायचा आहे रूमर। त्या ठिकाणी आपण क्रमांक लिहिलेले आहेत, तुम्ही क्रमानुसार लिहायचे आहे। सेकंड पहा पॉटर, पॅटर, पॉकेट, पीपल। त्यामध्ये फर्स्ट येणार आहे पॅटर, सेकंड पीपल, थर्ड आहे पॉकेट आणि फोर्थ येणार आहे पॉटर। थर्ड क्वेश्चन पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस 2 मार्क्ससाठी आहे। त्या ठिकाणी सेंटेन्स दिलेला आहे, योग्य विरामचिन्ह देऊन तुम्हाला ते सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे। फर्स्ट सेंटेन्स आहे द बर्ड रिप्लाइड आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर। त्या ठिकाणीच आपण उत्तर लिहिलेलं आहे। द मध्ये बघा तो टी कॅपिटल लिहायचा आहे। द बर्ड रिप्लाइड कॉमा डबल इन्व्हर्टर कॉमा आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर फुल स्टॉप डबल इन्व्हर्टर कॉमा कंप्लीट। सेकंड सेंटेन्स हाऊज दॅट सेड नथू डबल इन्व्हर्टर कॉमा हाऊज दॅट क्वेश्चन मार्क डबल इन्व्हर्टर कॉमा कंप्लीट सेड नथू। क्वेश्चन नंबर 4 मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स ईच यूजिंग द लेटर्स इन द वर्ड 2 मार्क्ससाठी आहे। पहा त्या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे रेन वॉटर, त्यापासून तुम्हाला कमीत कमी 3 अक्षरी असलेला शब्द तयार करायचा आहे। 3 पेक्षा जास्त अक्षर असतील तरी चालतील असे 4 शब्द तयार करायचे आहेत 2 गुणांसाठी। पहा त्या ठिकाणी आपण लिहिलेले आहे रेन वॉटर रेड टीयर। क्वेश्चन नंबर 5 राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल 2 मार्क्ससाठी आहे। गार्डन या वर्डला रिलेटेड वर्ड तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे आहे। आपण लिहिलेले आहे ब्युटिफुल, ग्रीन, नेचर, फ्लावर्स, प्लांट्स। तुम्ही या व्यतिरिक्त गार्डन या शब्दाला रिलेटेड दुसरे वर्ड्स लिहिले तरी चालणार आहे। क्वेश्चन नंबर 6 कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड्स। या ठिकाणी एक वर्ड दिलेला आहे टायगर आणि त्याच्या शेवटच्या लेटरपासून तयार होणारे नाउन्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहून वर्ड चेन कंप्लीट करायचे आहे। आर आलेला आहे म्हणून रॅबिट, शेवटी टी आलेला आहे टेबल, ई पासून एलिफंट आणि शेवटी एलिफंटमध्ये टी आलेला आहे ट्री। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन डू ॲज डायरेक्टेड 2 मार्क्ससाठी आहे। त्यातील फर्स्ट क्वेश्चन अटेम्प्ट एनी 1 मार्क्ससाठी आहे। ए क्वेश्चन मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज इन्स्टेड ऑफ यापासून तुम्हाला एक सेंटेन्स तयार करायचे आहे। आय चूज ज्यूस इन्स्टेड ऑफ सोडा आणि त्याला ऑर क्वेश्चन देण्यात आलेला आहे। दोघं क्वेश्चनपैकी कोणताही एक क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे, पण आपण सरावासाठी दोन्ही क्वेश्चन या ठिकाणी अभ्यासणार आहोत। बी क्वेश्चन आहे ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुल माय अंकल फाउंड अ बेबी। आन्सर माय अंकल फाउंड अ बेबी हू वॉज अबॅन्डन्ड नियर द पार्क। सेकंड क्वेश्चन अटेम्प्ट एनी 1 मार्क्ससाठी आहे। ए क्वेश्चन ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड्स। या ठिकाणी एक वर्ड्स आहे पॉसिबल, त्याचे प्रिफिक्स आहे इम्पॉसिबल आणि सफिक्स लिहिलेले आहे पॉसिबिलिटी। सेकंड आहे अपॉइंट, त्याचे प्रिफिक्स आहे डिसअपॉइंट आणि सफिक्स आहे अपॉइंटमेंट। तुम्ही पॉसिबल किंवा अपॉइंटमेंट यांचे प्रिफिक्स किंवा सफिक्स कोणतेही एक लिहायचे आहे। आपण सरावासाठी एक्स्ट्रा लिहत आहोत।
पुढे पहा, त्याला ऑर देण्यात आलेला आहे. बी क्वेश्चन, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. फर्स्ट पॉसिबल, त्याचे आन्सर आहे एनिथिंग इज पॉसिबल इफ यू वर्क हार्ड. आणि सेकंड आहे अपॉइंट, द गव्हर्नमेंट डिसाइडेड टू अपॉइंट न्यू प्रिन्सिपल फॉर द स्कूल. दोघांपैकी कोणतीही एक सेंटेन्स तुम्ही लिहायची आहे. सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन, टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच हा पॅसेज आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी 10 मार्क्ससाठी आहे. पुढे पॅसेज देण्यात आलेला आहे, तो पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. A1 क्वेश्चन, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स 2 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट, रामलाल हॅड 4 सन्स अँड 3 डॉटर्स. फॉल्स. सेकंड सेंटेन्स, द मिनिंग ऑफ भोली इज सिम्पलटन. आन्सर आहे ट्रू. थर्ड सेंटेन्स, भोली हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. ट्रू. आणि फोर्थ सेंटेन्स आहे भोली हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड. ट्रू. पहा, या ठिकाणी जो पॅसेज आहे, पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे सहज लिहिता येतील. व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचा. प्रश्नपत्रिका अगदी सोपी आहे. या ठिकाणी पॅसेजचा पुढील भाग देण्यात आलेला आहे आणि या पॅसेजवर आधारित A2 क्वेश्चन आहे. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर ऑफ ऑकरन्स 2 मार्क्ससाठी आहे. या ठिकाणी काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते योग्य क्रमाने तुम्हाला लिहायचे आहेत. त्यांचे क्रम चुकलेले आहे, आपण योग्य क्रम त्या ठिकाणी दिलेला आहे. फर्स्ट सेंटेन्स लिहायचे आहे भोली हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड. सेकंड सेंटेन्स लिहायचे आहे, जे सेकंड सेंटेन्स आहे ते सेकंड नंबरला येणार आहे. सम पार्ट ऑफ भोलीज ब्रेन वॉज डॅमेज. थर्ड सेंटेन्स लिहायचे आहे भोली हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. फोर्थ सेंटेन्स लिहायचे आहे भोलीज एंटायर बॉडी वॉज परमनंटली डिसफिगर्ड बाय डीप ब्लॅक पॉक मार्क्स. A3 क्वेश्चन, राईट एनी 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. 2 मार्क्ससाठी आहे. डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहायचे आहे, पण पॅसेजमधलेच. आपण त्या ठिकाणी उत्तर लिहिलेले आहे फेअर, प्रिटी, बॅकवर्ड, डिसफिगर्ड. A4 क्वेश्चन, डू ॲज डायरेक्टेड 2 मार्क्ससाठी आहे. त्यातील फर्स्ट क्वेश्चन, ॲट बर्थ द चाइल्ड वॉज फेअर अँड प्रिटी. रिराईट द सेंटेन्स युझिंग नॉट ओनली बट ऑल्सो. त्याचे उत्तर पाहू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे ॲट बर्थ द चाइल्ड वॉज नॉट ओनली फेअर बट ऑल्सो प्रिटी. सेकंड क्वेश्चन, लिटल सुलेखा कुड नॉट स्पीक टिल शी वॉज 5. रिराईट द सेंटेन्स युझिंग अनेबल टू. त्या ठिकाणी आपण आन्सर लिहिलेले आहे लिटल सुलेखा वॉज अनेबल टू स्पीक टिल शी वॉज 5. A5 क्वेश्चन, पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क्ससाठी आहे. स्मॉल पॉक्स इज अ डिसीज. राईट एनी अदर नेम ऑफ 4 डिसीजेस. राईट टू सिम्पटम्स ऑफ एनी वन ऑफ इट. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे 4 अदर डिसीजेस, ट्युबरक्युलोसिस, मलेरिया, डेंगू, टायफॉइड. 2 सिम्पटम्स ऑफ मलेरिया. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही या पद्धतीने देऊ शकता किंवा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे, प्रश्नाला अनुसरून तुम्ही उत्तर लिहिले तरी त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स मिळतात. क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज 10 मार्क्ससाठी आहे. पुढे दुसरा पॅसेज देण्यात आलेला आहे, तो पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. B1 क्वेश्चन, कंप्लीट द सेंटेन्सेस 2 मार्क्ससाठी आहे. पॅसेज वाचून त्या पॅसेजवर आधारित सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे. फर्स्ट सेंटेन्स, द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. स्वामी आणि फ्रेंड या चॅप्टरमधील हा पॅसेज आहे. सेकंड क्वेश्चन, द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. थर्ड सेंटेन्स, इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिस्चिव्हियस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल. आणि फोर्थ सेंटेन्स आहे R.K. नारायण इज अ लिटररी जिनियस. या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे. जे सेंटेन्स आहे त्याला आपण अंडरलाईन दिलेली आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. उत्तरे हे पॅसेजमध्येच आहेत. पॅसेजचा पुढील भाग, पॅसेजवर आधारित ॲक्टिव्हिटी B2, कंप्लीट द फॉलोइंग वेब 2 मार्क्ससाठी आहे. क्वालिटीज ऑफ स्वामी, मिस्चिव्हियस, लव्हिंग अँड केअरिंग, इनोसेंट, सेन्सिटिव्ह, क्युरियस अँड ॲडव्हेंचरस.
पॅसेजवर आधारित B3 क्वेश्चन. मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग इन कॉलम बी. 2 मार्क्ससाठी आहे. पहा, ए कॉलममध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि त्यांचे अर्थ कॉलम बी मध्ये दिलेले आहे. त्यांच्या जोड्या लावायच्या आहे. फर्स्ट आहे मिच्युवेस, त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे नॉटी. सेकंड इनकम्पसेस, त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे सर्कल अराउंड. थर्ड कन्सर्न, त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे वरीड. फोर्थ किड्स, त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे चिल्ड्रन. B4 क्वेश्चन डू ॲज डायरेक्टेड 2 मार्क्ससाठी आहे. त्यातील फर्स्ट क्वेश्चन इट इज हार्ड टू इमॅजिन. हे जे सेंटेन्स दिलेले आहे त्याचे मेक अ निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. आणि उत्तर येणार आहे इट इज नॉट इझी टू इमॅजिन. त्या ठिकाणीच आपण आन्सर लिहिलेले आहे. सेकंड सेंटेन्स R.K. नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. 4 ऑप्शन दिलेले आहेत. योग्य क्वेश्चन टॅग तुम्हाला निवडायचे आहे. बी ऑप्शन करेक्ट आहे डझंट ही. B5 क्वेश्चन पर्सनल रिस्पॉन्सच आहे 2 मार्क्ससाठी. डू यू लाईक रीडिंग बुक्स? व्हाय? त्याचे आन्सर पाहू. काही ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे यस आय लाईक रीडिंग बुक्स. सेक्शन 3 पोएट्री 10 मार्क्ससाठी आहे. त्यातील क्वेश्चन 3 मधील एक क्वेश्चन 5 मार्क्ससाठी आहे. रीड द फॉलोइंग स्टँजाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1 क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स 2 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट सेंटेन्स द पोएट्स फादर गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. पहा, त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे. योग्य ऑप्शन निवडायचे आहे आणि सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे. सेकंड सेंटेन्स द पोएट आस्क फॉर सीड्स ऑफ मूनलाईट. थर्ड सेंटेन्स द होल विलेज गोज डेली टू वर्क. आणि फोर्थ सेंटेन्स आहे द पोएट्स वॉन्ट्स टू सो सीड्स ऑन द सीड्स ऑफ द पाथ. या ठिकाणी पोयम देण्यात आलेली आहे. या ठिकाणी पोयमचा पुढील भाग देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित A2 क्वेश्चन डिस्क्राईब द रूट इन द पोयम फ्रॉम द सिटी टू विलेज 2 मार्क्ससाठी आहे. त्याचे आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे अभ्यासायला मिळतील. A3 क्वेश्चन राईट युअर ओन रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग 1 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट लाईट प्राईड. सेकंड प्लाईज क्राईज फ्लाईज. पुढे आहे बी क्वेश्चन ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम 5 मार्क्ससाठी आहे. रीड द फॉलोइंग पोयम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिवन बिलो. पोयम नेम आहे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. हेच टायटलचे नेम देखील येणार आहे. या ठिकाणी पोयमचा पुढील भाग देण्यात आलेला आहे. 5 मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांना आधारून आपल्याला ॲप्रिशिएशन लिहायचे आहे. फर्स्ट आहे टायटल. सेकंड आहे नेम ऑफ द पोएट. थर्ड राईम स्कीम. फोर्थ फिगर ऑफ स्पीच आणि फिफ्थ येणार आहे थीम सेंट्रल आयडिया. आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज 15 मार्क्ससाठी आहे. पहा, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकाबाहेरील हा पॅसेज आहे. क्वेश्चन 4A रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज 10 मार्क्ससाठी आहे. पुढे पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. पॅसेज पाठ्यपुस्तकाबाहेरील असेल तरी अगदी सोपा आहे. A1 क्वेश्चन फिल इन द ब्लँक 2 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट सेंटेन्स पॉवर अँड फोर्स आर टिपिकल ऑफ द तांडवा. सेकंड सेंटेन्स Bharatnatyam was dance as a solo performance by Devdasis. Third sentence, Tandva is associated with Shiva. And fourth sentence, Bharatnatyam is the oldest and most popular dance forms of India. या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे. पॅसेजचा पुढील भाग या ठिकाणी आपण अंडरलाईन दिलेली आहे आणि क्रमांक दिलेले आहेत. जे सेंटेन्स आहेत त्यांचे क्रमांक दिलेले आहेत जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की प्रश्नांची उत्तरे ही पॅसेजमध्येच आहेत.
पुढे जो A2 क्वेश्चन आहे त्याचे आन्सर. या ठिकाणी पॅसेजचा पुढील भाग देण्यात आलेला आहे. A2 क्वेश्चन कंप्लीट द वेब डायग्राम 2 मार्क्ससाठी आहे. मेन स्कूल ऑफ क्लासिकल डान्स फॉर्म्स आर भरतनाट्यम, कथकली, मणिपुरी, कथक. पुढे आहे A3 क्वेश्चन फाइंड एंटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. 2 मार्क्ससाठी आहे. जे एंटोनिम्स वर्ड्स आहे ते पॅसेजमधीलच हवेत. फर्स्ट अननोन, नोन. सेकंड ग्रुप, सोलो. थर्ड पुअर, रिच. आणि फोर्थ आहे नॅरो, ब्रॉड. पुढे आहे A4 क्वेश्चन डू एज डायरेक्टेड. 2 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट भरतनाट्यम इज द मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया. चेंज इनटू पॉझिटिव्ह डिग्री. आन्सर आपण त्या ठिकाणीच लिहिलेले आहे. नो अदर डान्स फॉर्म ऑफ इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज भरतनाट्यम. सेकंड सेंटेन्स लेटर किंग्स अँड रिच पीपल लेंड देअर पॅट्रोनेज टू इट. रिराईट युझिंग ॲज वेल ॲज. Answer later as well as kings rich people lend their patronage to it. A5 क्वेश्चन पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क्ससाठी आहे. राईट एनी 4 बेनिफिट्स ऑफ डान्सिंग. या ठिकाणी आपल्याला डान्सिंगचे बेनिफिट्स लिहायचे आहे. आपण या ठिकाणी आन्सर लिहिलेले आहे. फर्स्ट इम्प्रूव्स फिजिकल फिटनेस अँड फ्लेक्सिबिलिटी. बी क्वेश्चन समरी रायटिंग 5 मार्क्ससाठी आहे. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A अँड राईट अ समरी ऑफ इट. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू युअर समरी. त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4A मध्ये जो पॅसेज दिलेला आहे त्या पॅसेजची समरी रायटिंग करायची आहे. आपण टायटल नेम त्या ठिकाणी लिहिलेला आहे क्लासिकल डान्स. पॅसेज मी तुम्हाला पुन्हा दाखवत आहे. या पॅसेजची तुम्हाला समरी रायटिंग करायची आहे. समरी रायटिंग करताना पूर्ण पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे. त्या पॅसेजमधील महत्त्वाचे 5-6 मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे. या ठिकाणी पॅसेजचा पुढील भाग देण्यात आलेला आहे. महत्त्वाचे मुद्दे लिहायचे आहेत आणि जे टायटल नेम आहे क्लासिकल डान्स ते लिहायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला 5 गुण मिळतात. सेक्शन 5 रायटिंग स्किल 20 मार्क्ससाठी आहे. सेक्शन 5 त्यातील क्वेश्चन 5 मधील A क्वेश्चन लेटर रायटिंग 5 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 5 मध्ये A1 आणि A2 हे 2 क्वेश्चन दिलेले आहेत. दोघांपैकी कोणताही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. इमॅजिन यू आर दीपक और दीपिका पवार रिसाइडिंग ॲट गांधीनगर, बीड. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट कीप्ड ॲट द नोटीस बोर्ड ऑफ युअर स्कूल. नाउ अटेम्प्ट एनी वन लेटर्स फ्रॉम द फॉलोइंग. या ठिकाणी फॉर्मल आणि इनफॉर्मल असे 2 लेटर दिलेले आहेत. दोन्ही लेटरपैकी कोणतेही एक लेटर तुम्ही लिहायचे आहे. त्यापैकी आपण A1 लेटर इन्फॉर्मर लेटर लिहिणार आहोत. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड्स इन्फॉर्मिंग हिम और हर अबाउट धिस समर कॅम्प. आस्क हिम और हर टू जॉइन धिस समर कॅम्प. टेल हिम और हर द युजफुलनेस अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ धिस कॅम्प. यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. या ठिकाणी लेटर देण्यात आलेले आहे. इन्फॉर्मर लेटर गांधीनगर, बीड. डेट 10 मार्च 2024. पूर्ण लेटर मी वाचत नाही त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबवून तुम्हीच लेटर व्यवस्थित वाचायचे आहे. इन्फॉर्मर लेटर आणि त्याला ऑर देण्यात आले होते फॉर्मर लेटर, पण आपण इन्फॉर्मर लेटर कंप्लीट केलेले आहे. बी क्वेश्चन डायलॉग रायटिंग और ड्राफ्टिंग अ स्पीच. B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. 5 मार्क्ससाठी आहे. या ठिकाणी सुद्धा B1 आणि B2 क्वेश्चन देण्यात आलेला आहे. दोघांपैकी कोणताही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्यापैकी आपण B1 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. B1 मधील डायलॉग रायटिंग त्यातील A क्वेश्चन प्रिपेअर अ डायलॉग्स फ्रॉम द जंबल सेंटेन्सेस. 1 मार्क्ससाठी आहे. या ठिकाणी सेंटेन्स दिलेले आहेत पण त्यांचे जे क्रम आहेत ते चुकलेले आहे. आपल्याला योग्य क्रमाने ते सेंटेन्स लिहायचे आहेत आणि डायलॉग कंप्लीट करायचे आहे.
पहा डायलॉग लिहिताना प्रथम सेंटेन्स येणार आहे डू यू स्टडी एव्हरी डे आणि त्याचे आन्सर म्हणजे सेकंड सेंटेन्स येणार आहे यस ऑफ कोर्स. थर्ड सेंटेन्स आहे हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी आणि त्याचे आन्सर म्हणजे फोर्थ सेंटेन्स येणार आहे आय वेकअप ॲट 5 AM इन द मॉर्निंग अँड स्टडी. क्वेश्चन B1 मधील बी क्वेश्चन आहे कंप्लीट द डायलॉग 1 मार्क्ससाठी आहे. अनिकेत डू यू लाईक पेट एनिमल्स. महेश यस आय लाईक पेट एनिमल्स. अनिकेत व्हाय डू यू लाईक पेट एनिमल्स. महेश बिकॉज दे आर लव्हिंग अँड लॉयल. B1 मधील सी क्वेश्चन आहे राईट अ डायलॉग बिटवीन राम अँड श्याम ऑन द गिवन थीम. मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. 3 मार्क्ससाठी आहे. या ठिकाणी आपण आन्सर लिहिलेले आहे. B1 मधील A, B आणि C हे तीनही प्रश्न सोडवायचे आहेत. आणि B1ला ऑर क्वेश्चन देण्यात आला होता B2 स्पीच रायटिंग पण आपण B1 क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. क्वेश्चन नंबर 6 मधील ए क्वेश्चन इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. क्वेश्चन 6 मध्ये देखील A1 आणि A2 क्वेश्चन देण्यात आलेला आहे. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग 5 मार्क्ससाठी. A1 मध्ये देण्यात आलेले आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. त्याला ऑर A2 क्वेश्चन देण्यात आलेला आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आपण A2 क्वेश्चन सॉल्व केलेला आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ अँड कम्प्लीट द गिवन टेबल. गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा इझी क्वेश्चन आहे त्यामुळे तुम्हाला सहज 5 गुण मिळतात. काही ठिकाणी आपण टायटल लिहिलेलं आहे रमेश अँड राधा द एम्बिशियस सिबलिंग्स. पॉईंट दिलेले आहेत आणि रमेश आणि राधा यांची त्या पॉईंटला अनुसरून माहिती लिहायची आहे. एज, क्लास, फेवरेट सब्जेक्ट, हॉबीज, लाईक्स, गोल इन लाईफ. त्या ठिकाणी आपण आन्सर लिहिलेले आहेत. पॅसेज वाचला तर त्या पॅसेजमध्येच या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. बी क्वेश्चन एक्सपांड द थीम. B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. 5 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 6 मधील बी क्वेश्चनमध्ये देखील 2 क्वेश्चन विचारलेले आहे B1 आणि B2. त्यापैकी आपण B1 हा क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. न्यूज रिपोर्ट 5 मार्क्ससाठी आहे. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. 5 डाईड इन रोड ॲक्सिडेंट. पॉईंट दिलेले आहे आणि त्या पॉईंटनुसार तुम्हाला न्यूज रिपोर्ट लिहायचे आहे. या ठिकाणी आपण न्यूज रिपोर्ट लिहिलेले आहे 5 डाईड इन रोड ॲक्सिडेंट. अगोदर टायटल लिहिलेले आहे पुणे मार्च 4, 2025. आणि ऑर क्वेश्चन देण्यात आलेला होता B2 डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग बिगिनिंग. गिव्ह अ सुटेबल टायटल टू युअर स्टोरी. त्या ठिकाणी पुढे स्टोरी कंप्लीट करायची होती आणि टायटल नेम लिहायचे आहे पण आपण B1 क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट 5 मार्क्ससाठी आहे. त्यातील क्वेश्चन 7 ट्रान्सलेशन. ए क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 4. 6 वर्ड्स दिलेले आहेत. कोणतेही 4 वर्ड्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहे 2 मार्क्ससाठी. फर्स्ट आहे जनरल. मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो सामान्य. आपण हिंदीमध्ये देखील लिहून घेतलेले आहे सामान्य. सेकंड आहे अरायवल. मराठीत अर्थ आहे आगमन आणि हिंदीमध्ये उपस्थिती. बघा मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी मराठीमध्येच अर्थ लिहायचा आहे आणि हिंदी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी हिंदीमध्ये लिहायचं आहे. थर्ड बॅगर. मराठीत अर्थ आहे भिकारी आणि हिंदीमध्ये लिहितात भिकारी. फोर्थ ऑनर. मराठीमध्ये अर्थ आहे सन्मान आणि हिंदीमध्ये आहे सम्मान. फिफ्थ नंबर आहे पॅराडाईज. मराठीत अर्थ आहे स्वर्ग आणि हिंदीमध्ये देखील स्वर्ग हा अर्थ होतो. आणि 6 नंबर आहे मूवमेंट. मराठीत अर्थ आहे हालचाल आणि हिंदीमध्ये आहे चाल. क्वेश्चन 7 मधील बी क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 2 मार्क्ससाठी आहे. 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत. कोणत्याही 2 सेंटेन्सेसचे मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत. फर्स्ट प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन. त्याचा अर्थ आहे बागेत अधिक झाडे लावा. सेकंड एव्हरीवन शूड टेक केअर ऑफ ट्रीज. प्रत्येकाने झाडांची काळजी घेतली पाहिजे.
थर्ड सेंटेन्स डोंट प्लग द फ्लॉवर्स, फुले तोडू नका. आणि फोर्थ सेंटेन्स आहे सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ, झाडे वाचवा जीवन वाचवा. तुम्ही कोणतेही 2 सेंटेन्सेस पेपरमध्ये लिहायचे आहे. सी क्वेश्चन, ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स ऑर प्रोवर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी वन. 1 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट सेंटेन्स ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स, उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. आणि सेकंड माईट इज राईट, बळी तो कान पिळी. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इंग्रजी या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.